भाई महान आहेत, अत्यंत ज्ञानी आहेत। मी आमचे वाडीचे वाडी प्रमुख विजय नारायण गुरव यांना विनंती करतो, बस आमच्या देवीगुरु वाडीचे वाडी प्रमुख विजय गुरव हे बाईंना सन्मान देतील। विशेष सांगायचं म्हणजे 86 साल ते 90 पर्यंत स्वतः जागरी नाचाचे हे कलाकार होते, स्वतः नाचामध्ये नाचलेले आहेत। त्यावेळेस भाईने आम्हाला सहकार्य केलेलं आहे खूप, म्हणून आज योग आलेला आहे भाईचा सगळे सन्मान करायचा। आज आमचे तेच वाडीचे वाडी प्रमुख आहेत विजय गुरव, यांच्या हस्ते मी भाईचा सन्मान करतो। विजय गुरव यांना विनंती करतो भाईंना छोटीसे गिफ्ट देऊन त्यांचा आपल्या घरी आपल्या वाडीमध्ये त्यांचा सत्कार मी सन्मान करावा। त्यांच्या टाळावर द्वा सर्वांनी बाईचं म्हणून। त्याचप्रमाणे शक्तिवले शाहीर बाटले बुवा, मी सुद्धा आता थोडं पाहत राहिलो की मी पहिल्यांदाच बारी बाटले बुवांची बघितली आणि खरंच आनंद झाला। त्यांना मी या व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। बाटले बुवा जर इथे असतील तर त्यांनी यायचं आहे। बाटले बुवांनी या ठिकाणी पहिली बारी केली आणि आमच्या या आनंद सोहळ्यामध्ये खरोखरच आनंद भरला। मी आमच्या परिवाराचे सदस्य आणि वाडीचे कार्यकर्ते प्रसाद गुरव यांना विनंती करतो की त्यांनी बाटले बुवांचं या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करावा। बाटले बुवांचा सन्मान प्रसाद, जोरदार टाळ्या होत आहेत। या ठिकाणी अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत। त्याचप्रमाणे शाहीर नितीन गोसावी, मी त्यांचंच कार्यक्रम पहिल्यांदाच पाहणार आहे आणि पाहतोय। अनावधाने त्यांना आपण या ठिकाणी बोलवले, त्यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आम्हाला प्रदर्शन करावं, बारी करावी। त्यांना पण विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। आमचे गृहपरिवाराचे सदस्य आणि आमचे वाडीचे कार्यकर्ते योगेश विजय गुरव उर्फ भाई यांना विनंती करतो की नितीन गोसावी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे। नितीन गोसावी बुवांचा या ठिकाणी सन्मान। त्याचप्रमाणे माझे वर्गमित्र आणि आम्ही एकाच वेळेला शाहिरीला सुरुवात केली आणि ते आता बाटले बुवांचे वस्ताद आहेत। ते आमच्या गावातील जाणे माने कलाकार की ज्यांच्यासाठी आपण आतुरतो, नमान असो शाहिरी असो, कोणत्याही कला त्यांची पाहण्यासारखी असते। असे गणपत बाणे यांचा सन्मान। आमचे सर्वेश गुरव आमच्या गृहपरिवाराचे निवडक सूचक असे असतात आणि आम्हाला सल्ला वडीलधाऱ्यांना पण देत असतात। आमचे सर्वेश गुरव यांच्यातर्फे गणपत बुवा आमचे माझे मित्र यांचा या ठिकाणी सन्मान। जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी। आणि मला वाटतं जास्त न वेळ घेता आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो।
आहे बुवा. आणि आता माझा प्रश्न बुवा, बसा पोरांनो. माझा प्रश्न असा आहे, मी काय बुवा प्रश्न बदललेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला स्कोप आहे आज उत्तर द्यायला. परवा पावसाने गोंधळ घातला त्यामुळे आपली बारी काय पूर्ण होऊ शकली नाही. ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येताच त्या बाळाने पित्याचा वध केला. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण? थोडा साधा आणि सिंपल प्रश्न बुवा तुमच्यासाठी ठेवलेला आहे. आणि प्रश्नपद सुरू करण्या अगोदर हे बुवांना काळजाला एक ठोका देतोय बघा. राजा राणीच्या जोडीला ही कुठल्या ईशानात करते जमानात हिच्या बाबाला माहित नाही काय करते युवनात. वा, सगळं शास्त्र आधारित आहे, कारण मत्स्यगंधेचा विषय हा मांडतोय. परंतु विषय यासाठी तुम्ही हे जे काय करता इकडं कॉपी मास्टर ते तुमच्या गुरूंना माहित नाही, त्या अनुषंगाने काय म्हणायचं बघा. ही कुठल्या ईशानात करते येते जमानात हिच्या बापाला माहित नाही काय करते वनात. हिच्या बापाला माहित नाही काय करते वनात. हिच्या बापाला माहित नाही
आज या कार्यक्रमाचं कुठल्याही ठिकाणी कार्यक्रमाचं औचित्य साधून एक छोटंसं गीत सादर करणं आवश्यक आहे आणि छोटंसं गीत घेतल्यानंतर जास्त वेळ घेणार नाही तुमचा. आज जमल्या या बाया अंगाई गीत गाया, जमल्या या बाया अंगाई गीत गाया, पाळण्यात घाला भाग्यवान, मना गोरा गोरा पाळण्यात घाला भाग्यवान, मना गोरा गोरा
जाणीव या ठिकाणी प्रथम फेरी या ठिकाणी तोडकी मोडकी का होणार सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न मंडळी या ठिकाणी केलेला आहे. शाहिरांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. व जे काही तावातावात आले जमलं तर लावा ताकद आणि या ठिकाणी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.